ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। मी अंशुमती दुनाखे मनुस्मृतीबद्दल काही विचार आपल्याला ऐकवते. मनुस्मृतीबद्दल साधारणपणे गैरसमजच खूप आहेत आणि तिला जाळायला किंवा बुडवायला लोक फार उत्सुक असतात. त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये अत्यंत राग आहे. पण हा जो राग आहे तो मनुस्मृती न वाचता काहीतरी आपल्या समजावरती आधारित आहे. आपला धर्म जो आहे तो श्रुती आणि स्मृती यांच्यावरती आधारित आहे. श्रुती याचा अर्थ असा की वेद, आणि वेद याचा अर्थ असा की ऋषीमुनींना त्यांच्या समाधी अवस्थेमध्ये जे मंत्र स्फुरले आणि ते जे मंत्र आहेत त्याची जी सुक्त झाली त्याला ते श्रुत म्हणतात, कारण आम्ही ऐकलं असं त्यांची धारणा आहे. वास्तविक ती त्यांची निर्मिती होती, पण त्यांची नम्रता होती की त्यांनी सांगितलं आम्हाला हे ऐकायला आलं, आणि त्यामुळे त्याला श्रुती म्हणतात. आणि स्मृती जी आहे ती ऋषीमुनींनी विचारपूर्वक समाजासाठी जे नियम बनवले, ज्याला आपण आज कोडबुक्स म्हणतो, ती कोडबुक्स तयार केलेली आहेत. समाजात कसं वागावं, काय करावं याच्यासाठी जी ग्रंथ निर्माण केले त्याला स्मृती असं म्हणतात. आता ह्याच्यामध्ये मनूने लिहिलेली स्मृती जी आहे ती अधिक मान्यता पावलेली आहे. पण काळानुसार विचार बदलत असतात आणि त्यामुळे प्रत्येक काळामध्ये वेगळ्या वेगळ्या स्मृती लिहिल्या गेल्या. त्याच्यामध्ये थोडेफार हे बदल होत गेले, पण मुख्य जे विचार आहेत किंवा मुख्य दृष्टी आहे ती मनूची ग्राह्य धरली गेली. तर आता स्मृतिग्रंथ किती आहेत? मनूचा तर आहेच आहे. अत्री, विष्णू, हरित, याज्ञवल्क्य, उशना म्हणजे शुक्राचार्य, अंगिरा, यम, आपस्तंभ, संवर्त, कात्यायन, बृहस्पती, पाराशर, व्यास, शंख, लिखित, दक्ष, गौतम, शातातप आणि वसिष्ठ अशा या 20 स्मृती विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात. आणि त्याच्याखेरीज अन्य स्मृती 50-60 स्मृती या आज उपलब्ध आहेत. या सर्व स्मृतींमध्ये मनुस्मृती ही मुख्य मानली जाते आणि त्याच्यामध्ये सगळ्यात चांगले विचार आहेत असं मानलं जातं. ब्रह्मदेवाला 2 परार्ध आयुष्य आहे. त्यातील सध्या दुसरे परार्ध चालू आहे. त्यातलेही 50 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि 51 वर्षाचा बहुतेक हा पहिलाच दिवस आहे. त्याच्या एका दिवसामध्ये 14 मनूंची मन्वंतरं होतात आणि रात्रीमध्ये 14 मनूंची मन्वंतरं होतात. आत्तापर्यंत जे झाले ते उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, त्याच्या आधी स्वयंभू आणि स्वारोचिष असे हे 6 मनूंचे मन्वंतरं होऊन गेली. आणि आता जो चाललेला आहे तो वैवस्वत मनूचा काळ चाललेला आहे. वैवस्वत मनूचं मन्वंतर आता सध्या चालू आहे. आता मन्वंतरामध्ये काय काय येतं तर कृतयुगामध्ये 17,28,000 वर्ष कृतयुगाची असतात. त्रेतायुगाची 12,96,000 वर्ष असतात. द्वापरयुगाची 8,64,000 वर्ष असतात आणि कलियुगाची 4,32,000 वर्ष असतात. म्हणजे एकूण ही चतुर्युगी जी आहे ती 43,20,000 वर्षाची असते. आणि अशा 71 चौकडींचं एक मन्वंतर होतं. त्यामुळे हे 30,84,48,000 वर्षांचं एक मन्वंतर असतं. आता त्यातलं जे आहे ते आपलं वैवस्वत मन्वंतराचा काळ हा चालू आहे. या वैवस्वत मनूनी पहिल्या लोकांचे विचार वगैरे ध्यानात धरून काही नियम समाज चालण्यासाठी निर्माण केले आणि त्याला त्यांनी धर्मग्रंथ असं नाव दिलं. आता हे जे धर्मग्रंथ आहे त्यावेळेला लेखनकला अवगत नव्हती आणि त्यामुळे हे पिढी दर पिढी हे पुढे तोंडी सांगितले गेले, लक्षात ठेवले गेले आणि ते पुढे सांगितले गेले.
शेवटी ज्यावेळेला ते भृगूंना प्राप्त झाले त्यावेळेला ते भृगूंनी लिखित रूपामध्ये लिहिलं. त्यामुळे आज जे आम्हाला मनुस्मृती प्राप्त होते ती मूळपणे भृगूंनी लिहिलेली आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे मनूने असं सांगितलेलं आहे म्हणून. त्याच्यामध्ये सुद्धा मूळ लिपी आपल्याला मिळेलच मूळ प्रत असं नाही. त्याच्यामध्ये जी काय स्थित्यंतरं झाली असतील ती होऊन आज आपल्या हातात जी मनुस्मृती आहे ती आहे. पण त्याला मुख्य आधार जो आहे तो वेदांचा आधार आहे. वेदांमध्ये जो आचार किंवा जो धर्म किंवा जे कर्म सांगितलेली आहेत त्याच्यावर आधारित हा मनूने सांगितलेला धर्म आहे. बृहस्पती नावाचे एक स्मृतिकार आहेत. ते म्हणतात की वेदार्थोपनिबद्धत्वात प्राधान्यम ही मनोस्मृतेः मन्वर्थ विपरीतातु या स्मृती सा न शंस्यते. म्हणजे ही जी आहे ती वेदार्थाला धरून आहे आणि त्यामुळे त्याच्या खेरीज जे कोणी काही सांगितलं असेल त्याची समाजामध्ये प्रशंसा केली जात नाही. यत्किंच मनु अवदत तद भेषजम असं तैत्तिरीय संहितेत सांगितलेलं आहे. म्हणजे मनूने जे काही सांगितलेलं आहे ते समाजाला अत्यंत औषधाप्रमाणे हितावह आहे असं म्हटलं जातं. आता मनुस्मृतीवरती जे आक्षेप घेतले जातात त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे ब्राह्मणांचं वर्चस्व त्यांनी फार ठिकाणी मानले. ब्राह्मण श्रेष्ठ आहेत, ब्राह्मण श्रेष्ठ आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शूद्र हे जे आहेत त्यांच्याकडे फक्त त्रिवर्णाची सेवा एवढाच अधिकार आहे. जी जाळली गेली मनुस्मृती ती ह्यामुळे जाळली गेली की शूद्रांना अधिकार का नाहीत म्हणून ती जाळली गेली. आणि दुसरा प्रश्न येतो तो स्त्रियांच्याबद्दल येतो. स्त्रियांच्यावरती मनूने खूप अन्याय केला आहे अशी एक त्याच्याबद्दल ओरड आहे. आणि ह्या स्त्रीवादी सर्व चळवळीची लोक जी आहेत ती मनूला भरपूर शिव्या घालत असतात. आता एकंदर काय काय आहे ते आपण जाता जाता बघूच. मनुस्मृतीमध्ये एकूण 12 अध्याय आहेत आणि या 12 अध्यायामध्ये मिळून 2684 श्लोक त्यांनी लिहिलेले आहेत. या पूर्वीच्या ग्रंथांमध्ये सगळ्यात पहिल्यांदी सृष्टीच्या उत्पत्तीपासून सुरुवात करण्याची पद्धत आहे. त्याप्रमाणे मनुस्मृतीमध्ये सुद्धा सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी चर्चा केलेली आहे. आणि त्यांनी काय सांगितले की स्वयंभू भगवान अव्यक्त होते, ते व्यक्त झाले आणि त्यांनी विश्व व्यक्त करण्यास प्रारंभ केला. प्रथम त्यांनी पंचमहाभूतांच्या पंचतन्मात्रा निर्माण केल्या आणि मग अप जल आणि त्या जलामधून बीज घालून ही सगळं सृष्टी जी आहे ती निर्माण केली. मग द्युलोक आला, अंतरिक्ष आलं, मृत्यूलोक आले, सगळे हे लोक निर्माण केले. त्याच्यामध्ये हे 4 योनी मुख्य म्हणजे जारज, अंडज, स्वेदज वगैरे उद्भिज या योनी त्यांनी काढल्या आणि मग त्याच्यामध्ये परत विविध प्रकार निर्माण झाले. ही सगळी जी आहेत म्हणजे आजकालच्या वर्षात बोलायचं तर या पंचभूतांची वेगवेगळी कॉम्बिनेशन्स त्यांनी बनवलेली आहे. त्याच्यामध्ये हा विस्तार होण्यासाठी पुरुष आणि स्त्री असे 2 गोष्टी असणं अत्यावश्यक आहे. म्हणून त्या ईश्वराने काय केलं, द्विधा कृत्वा आत्मनो देहम अर्धेन पुरुष अभवत अर्धेन नारी तस्यां स विराजम असृजत प्रभू. म्हणजे त्या ईश्वराने आपल्या देहाचे 2 तुकडे केले. एकाने पुरुष आणि एकाने स्त्री निर्माण केली आणि मग त्या स्त्रीने जे आहे ते विराटाला जन्म दिला. पुरुष सूक्तामध्ये ज्या विराटाचं वर्णन केलेलं आहे तो पुरुष जो आहे तो त्यांनी निर्माण केला. आता त्याच्यामध्ये कुठलाही श्रेष्ठ कुठलाही कनिष्ठ असा भाव नाही. अन्य धर्मामध्ये बरगडीपासून निर्माण केली स्त्री वगैरे जे येतं आणि त्याला गौणत्व दिलं जातं तसं आपल्याकडे दिलेलं नाही. दोघांनाही समान महत्त्व समान अधिकार असं दिलेलं आहे. आणि बृहदारण्यकात सुद्धा अशीच उत्पत्ती दिलेली आहे की मूळ जे ईश्वरांनी आपल्याला द्विधा केलं आणि एक पुरुष झाला एक स्त्री झाली आणि मग त्यांनी जे आहे ती प्रजा उत्पन्न केली. त्यामुळे आपल्या धर्मामध्ये अगदी पहिल्यापासून स्त्रीला कुठेही गौण मानलेलं नाही. त्यानंतर मग मनूने वर्णव्यवस्था सांगितलेली आहे. मुळात जी वर्णव्यवस्था सुरू झाली ती गुणांप्रमाणे आणि समाजामध्ये जी आवश्यकता आहे त्याप्रमाणे सुरू झालेली आहे.
म्हणजे समाज जर चालायचा असेल तर त्याला विचार हवा, काहीतरी एक ठोस त्याच्यामध्ये तत्त्व हवी. आणि हे करण्याचं काम जे आहे तो वर्ग जो करतो त्याला ब्राह्मण म्हटलं गेलं. आणि त्यांनी समाजाच्या हिताचा विचार करायचा, समाजासाठी चांगले विचार द्यायचे, हे त्यांच्याकडे काम. त्यांनी ऐहिक सुखाकडे अजिबात बघायचं नाही. आणि त्यामुळे त्यांनी काही स्वतः नोकरी किंवा काही व्यवसाय करायचा नाही. लोकांनी जे दान देईल किंवा रस्त्यामध्ये पडलेलं, शेतात पडलेलं धान्य आहे त्याच्यावरती जगावं. असे जे समाजहितासाठी आणि उन्नतीसाठी प्रयत्न करणारे आहेत त्या व्यक्तींना आजही आपण मान देतो. त्यांना ब्राह्मणच जायला पाहिजे असं नाही आहे, पण त्यावेळेला त्यांना ब्राह्मण म्हटलं जायचं. क्षत्रिय जे आहेत ते समाजाचं रक्षण करण्याचं काम करायचे आणि क्षत्रियाकडे समाजामध्ये समृद्धी येईल, त्याचं नीट पालनपोषण होईल ही जबाबदारी होती. त्याच्यानंतर वैश्य जे आहेत ते वैश्यांच्याकडे शेती आहे, व्यापार आहे, वेगळे वेगळे धंदे आहेत. त्यांनी करून ते समाजामध्ये समृद्धी निर्माण करायची, धन निर्माण करायचं, हे त्यांच्याकडे काम होतं. आणि ज्यांना ह्यात कशालीच कपॅसिटी नाही आहे त्यांना हे सेवेचं काम दिलं होतं. आणि वरदानंद म्हणतात की सेवेचं काम ह्याचा अर्थ कदाचित त्याच्यामध्ये लोहार, सुतार वगैरे सुद्धा धरले असतील. आणि त्यावेळेला अस्पृश्यतेची कल्पना अजिबात नव्हती. आणि एकाच समाजातले हे 4 भाग असल्यामुळे कोणीही हीन किंवा कोणीही श्रेष्ठ अशा तऱ्हेचा भाव नव्हता. ब्राह्मण श्रेष्ठ विचारांमुळे होते, बाकी दुसरं काहीही त्याच्यात कारण नाही. ज्या क्षणी त्यांनी ते विचार आणि आचार सोडलाय त्यांना ब्राह्मण म्हटलं जात नसेल, त्यांची निंदा केली जात असेल. त्यामुळे हे जे आहे ब्राह्मणांचं श्रेष्ठत्व वगैरे हे त्या विचारांचं श्रेष्ठत्व असं आहे. आचारो परमो धर्म हा असं सांगून आचार भ्रष्ट झालेल्या ब्राह्मणांना किंवा कुणालाही अत्यंत निंदा केलेली आहे. त्यामुळे आचाराचं रक्षण करणं, सदाचारी राहणं हे प्रत्येकावरती अत्यंत महत्त्वाचं असं मानलं गेलं. आता जो विराट निर्माण झाला म्हणतात त्या विराटापासनं मग त्याला तोंड फुटले, डोळे फुटले, आणखीन कान फुटले, त्याच्यापासून एक एक मग निर्माण झाले. डोळ्यापासनं सूर्य झाला, नंतर कानापासनं दिशा झाल्या, मुखापासनं इंद्र आणि अग्नी झाले, असे एक 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 जे देवता आहेत ते निर्माण झाल्या आणि त्याच्यामध्ये एक एक अवयव निर्माण झाले. नंतर असं म्हटलं जातं की ह्या अवयवांसाठी योग्य असं देह निर्माण केले गेले. आणि जे देह त्याच्यात मनुष्य देह जो आहे तो सर्वात उत्कृष्ट मानला गेला, कारण मनुष्याकडे 2 कपॅसिटी जास्ती आहेत. एक तर त्याला हसता येतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला विचार करता येतो. त्याला आपल्या मूळ स्थानाचा, आपल्या सोर्सचा विचार करून तिथपर्यंत पोचण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून ह्या मानवजन्म जो आहे तो अत्यंत श्रेष्ठ असा मानला जातो. आणि जे त्या संदर्भामध्ये मनुस्मृतीतला एक श्लोक आहे, ब्राह्मणेषु विद्वांसो विद्वत्सु कृतबुद्धया कृतबुद्धीषु कर्तारः कर्तुषु ब्रह्मवेदिना. ब्राह्मण नुसता नाही, जन्माने काही उपयोग नाही आहे, तो विद्वान असायला हवा. नंतर विद्वान केवळ नाही, त्याच्यामध्ये निश्चित अशी बुद्धी हवी, म्हणजे त्यांनी अनेक शास्त्रांचं अध्ययन करून निश्चित मतं तयार करायला हवी. आणि ते नुसतं ते निश्चित मतंही करून उपयोग नाही, करतारा हवा, त्याप्रमाणे आचरण करणारा हवा. आणि त्याच्यामध्ये सुद्धा पुढे जाऊन आत्मशुद्धी करून ज्यांनी ब्रह्म जाणून घेतलेले त्याला ब्राह्मण म्हणावं. आणि त्यामुळे अशा सद्गुणांचा तो असल्यामुळे त्याला मान दिला गेला. इथे पहिला अध्याय संपतो आणि दुसरा अध्यायामध्ये धर्माबद्दल चर्चा केलेली आहे. वेदः स्मृती सदाचारः स्वस्था च प्रियमात्मनः एतत् चतुर्विधं प्राहुः साक्षात् धर्मस्य लक्षणं. विद्वद्भिः सेविता सद्भिर्नित्यम् अद्वेषरागिभिः हृदयेनाभ्यनुज्ञातो यो धर्मस्तं निबोधत. आता वेद, स्मृती यांच्यावर आधारित सदाचार, सदाचार हा मुख्य बघितला जायचा. स्वस्थ म्हणजे आरोग्य संपन्न पाहिजे आणि विचारामध्ये पण आरोग्य पाहिजे. प्रियम आत्मना, आत्मा तुष्ट होईल असं वर्तन हवं. हे जे 4 गोष्ट आहेत हे धर्माची मुख्य लक्षणं आहेत.
आपल्या मनाची ग्वाही जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. तुकाराम महाराज स्वतः म्हणतात, सत्यासत्याला मनाची मी ग्वाही केलं, लोक काय म्हणतात तिकडे लक्ष दिलं नाही. तर त्यामुळे हे आहे. नंतर विद्वद्भी सेविता सद्भी नित्यम अद्वेष रागभी हृदयेनाभ्य अनुज्ञातो यो धर्म तम निबोधत. याचा अर्थ असा की समाजामधल्या विचारवंत लोकांनी, विद्वद्भी, नंतर सद्भी त्यांचे सदाचरणी ते हवेत, नंतर नित्यम अद्वेष त्यांच्या मनामध्ये कोणाबद्दलही द्वेष नसावा, अनुराग असावा, म्हणजे ते कृपाळू दयाळू माणुसकी असलेले असावेत, आणि हे ते लोक जसं वागतील त्याला धर्म म्हणावं. तैत्तिरीय उपनिषदामध्ये ही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे, वेगळ्या संदर्भात मांडलेली आहे. शिष्याचं ज्या वेळेला समावर्तन होतं आणि शिष्य घरी जातो त्यावेळेला धर्मचर, हे मातृदेवो भव, पितृदेवो भव वगैरे जे काय उपदेश आहे, जो आजही कॉन्व्होकेशनच्या वेळेला विद्यार्थ्यांना ऐकवला जातो, त्याच्यामध्ये त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की समाजामध्ये वागताना तुला अनेक समस्या येऊ शकतात. इथं कसं वागू मी, आता इथे कसं बोलू, असं समस्या येऊ शकतात. त्यावेळेला समाजातली प्रतिष्ठित विचारवंत लोक, दयाळू जे आहेत, सदाचरणी आहेत, समाजाच्या हिताबद्दल ज्यांना कळकळ आहे, अशी लोक ज्याप्रमाणे वागतील त्याप्रमाणे तू वाग. मग त्यावेळेला गुरु काय म्हणत होते की गुरुच्याकडे जाईन असा विचार करू नको. त्यामुळे प्रत्येक वेळेला ह्या विचारवंतांचं मार्गदर्शन घ्यावं. किंवा पुढे भागवतामध्ये सुद्धा ज्या वेळेला महाभारतामध्ये धर्माचं ज्या वेळेला प्रश्न आला, धर्माला यक्षाने प्रश्न विचारले धर्म म्हणजे काय, त्यावेळेला त्यांनी हेच सांगितलं, महानुभाव लोक ज्या पंथाने जातात त्याला धर्म म्हणावं. अमका चांगला अमका वाईट असं कुठेही त्यांनी सांगितलेलं नाही, कारण सत्य आणि असत्यावरती लेबल लावून चालत नाही. त्यामुळे हे जे आहे, ही धर्माची आपल्याकडे संकल्पना जी आहे त्याच्यामध्ये मुख्य सदाचरण, दयाळूपणा आणि समाजहित ह्याची चर्चा मुख्यतः केलेली आहे. पुढे त्यांनी धर्माचं पालन करताना समाजामध्ये आक्रोश होईल किंवा तुम्हाला आत्यंतिक दुःख सहन करावं लागेल असं असेल तर त्या धर्माचं पालन करू नका असं म्हणूनही सांगितलेलं आहे. म्हणजे एवढी विचारांची फ्लेक्झिबिलिटी आणि मॅच्युरिटी, ही लवचिकता आणि जी समंजसपणा आहे तो त्यावेळेला होता. की धर्म म्हणजे ते काय तुम्हाला वाईट वाटलं तरी हरकत नाही करायला असं सांगितलेलं नाही. म्हणून आत्मा जिने संतुष्ट होईल, आत्म्याला दुःख होईल असं काहीही करू नये. नंतर मग 26व्या श्लोकानंतर माणसावर केल्या जाणाऱ्या संस्कारांचं वर्णन आहे. त्याच्यामध्ये गर्भाधान, जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, चूडाकर्म, उपनयन, विवाह आदी संस्कारांचं वर्णन आहे. आपल्याकडे आजकाल ह्यातले बहुतेक संस्कार होत नाही. उपनयन आणि विवाह संस्कार फक्त करतात, पण ते सुद्धा त्याच्यात धार्मिकपणा किती आहे आणि शो किती आहे हा प्रत्येकाने विचार करण्याचा प्रश्न आहे. आपल्याकडे प्रत्येक टप्प्यावरती काहीतरी होम हवन, देवतेचं पूजन, त्याच्यानंतर वडील मंडळींचे आशीर्वाद हे सगळे घेतलेले आहेत. आणि त्याची फार गरज आहे, कारण प्रत्येक गोष्टीला परमेश्वराचं अधिष्ठाने म्हटल्यानंतर वेडंवाकडं वागलं जात नाही. ती जी मनाची एक तयारी करायची पद्धत आहे ती पूर्वीची चांगली होती. आज जे आमच्या समाजामध्ये विकृती दिसते आहे, कुणी कुणाची पर्वा करत नाही आहे आणि वडीलधाऱ्यांचा आदर नाही आहे, ती प्रवृत्ती जी आहे ती हे सगळे संस्कार आपल्याकडचे पुसले गेलेले आहेत म्हणून झालेले आहेत. आता हे संस्कार कसे जीवित करायचे, त्याला परत होम हवन करायचं की नाही याचे प्रश्न वेगळा आहे, पण हे संस्कार व्हायला हवेत मुलांच्यावरती लहानपणापासून, आणि हे आईवडिलांनी संस्कार करायला हवेत. आता इथे एक श्लोक येतो तो फार विचार करण्याजोगा आहे. उपाध्यायान दशाचार्या आचार्याणाम शतम पिता सहस्रम तो पितॄन माता गौरवेण अतिरिच्यते. 10 उपाध्यायांपेक्षा आचार्य श्रेष्ठ. उपाध्याय कुणाला म्हणायचं, जे शुल्क घेऊन काही एक विशिष्ट अंग शिकवतात किंवा विशिष्ट विद्या देतात ते उपाध्याय.
नंतर आचार्य जे आहेत त्या आचार्यांना सगळ्या शास्त्रांचं वेदाचं ज्ञान आहे, वेदाच्या अंगांचं ज्ञान आहे आणि ते ज्ञानदान मनापासून करत असतात. पैशाचा त्यांना लोभ नाही, पैशाची अपेक्षा नाही, ते आचार्य. त्याच्यानंतर शत आचार्यांपेक्षा पिता श्रेष्ठ आहे. पित्याचं महत्त्व एवढं आहे आणि 1000 पित्यांपेक्षा माता श्रेष्ठ आहे. एवढं मातेचं महत्त्व हे मनूने सांगितलेलं आहे. त्यामुळे मातेला खूप त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. आता मुलावर चांगले संस्कार माता पिता करतात आणि मग त्याला गुरुच्या हवाली करतात. आता हे इथून ब्रह्मचर्याश्रम सुरू होतो, तर 3ऱ्या अध्यायामध्ये ब्रह्मचर्याश्रमाची चर्चा त्यांनी केलेली आहे. आता गुरुकुलात गेल्यानंतर त्यांनी नियमाने वागायला पाहिजे. सकाळी लवकर उठणं, व्यायाम करणं, त्याच्यानंतर गुरुची सेवा करणं म्हणजे समिधा वगैरे गोळा करणं, हे सगळं जे आहे ते करून वेदाध्ययन करायचं. गुरु जे सांगतील ते करायचं. त्यावेळेला असा एक विशिष्ट कोर्स नसायचा की 4 वर्षाचा 10 वर्षाचा. त्यावेळे तुमची कपॅसिटी किती आहे, विद्यार्थी काय काय ग्रहण करू शकतो, त्याप्रमाणे गुरु त्याच्या शिक्षणाचा वेळ ठरवायचा आणि मग त्यानंतर तेवढी त्याची कपॅसिटी असेल तेवढं शिक्षण दिल्यानंतर त्याचं समावर्तन केलं जायचं. समावर्तन म्हणजे आजच्या भाषेमध्ये कॉन्व्होकेशन. त्याला घरी जाण्याची परवानगी दिली जायची आणि मग तो घरी जायचा. त्यामुळे हे सगळं जे आहे हे बालपण त्याचं जे आहे ते नियमांच्या मध्ये बांधलेलं आणि त्याच्यामध्ये त्याला सर्व तऱ्हेच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक चांगल्या सवयी ह्या काळामध्ये लावल्या जातात. त्याच्यानंतर मग जे आहे ते तो घरी परतल्यानंतर मग त्याचे घरचे वडील मंडळी जे आहेत ते त्याचं लग्न लावून देतात आणि विवाहासाठी कुल, गोत्र, घरातले संस्कार हे सगळे बघून ते मुलगी निवडतात. आणि ह्याचं कारण असं आहे की त्यावेळेला उत्तम संतती निर्माण करणं, समाज चांगला असणं हे लग्नाचं उद्दिष्ट मानलं जायचं. आणि त्या दृष्टीने मनूंनी सर्व सूचना दिलेल्या आहेत की काय बघावं, काय बघू नये, कशा तऱ्हेची, कशा घरातली मुलगी करावी आणि कशा सवयी असाव्यात, हे सगळं त्याचं वर्णन अत्यंत बारकाईने वर्णन केलेलं आहे. मग त्यांनी विवाहाचे प्रकार सांगितलेले आहेत. ब्राह्म, दैव, आर्ष, प्राजापत्य, आसुर, गांधर्व, राक्षस, पैशाच्य असे त्यांनी प्रकार सांगितले. त्या प्रत्येक प्रकारामध्ये काय काय वैशिष्ट्य आहे त्याचं सगळं वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ब्राह्मविवाह हा सगळ्यात चांगला असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता त्यांनी वैवाहिक जीवनाची पुढे चर्चा केलेली आहे की वैवाहिक जीवन कसं असावं. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, पितृभिः भ्रातृभिः च एताः पतिभिः देवरैः च तथा पूज्या भूषयितव्या च बहुकल्याणम इप्सुभिः. तुम्हाला जर आपल्या कुटुंबाचं स्वतःचं कल्याण व्हावं असं वाटत असेल, चांगलं व्हावं असं वाटत असेल तर पित्यांनी, भावांनी, पतींनी, दिरांनी वगैरे घरातल्या सर्व लोकांनी त्या आलेल्या मुलीचं पूजयितव्या, तिचं पूजन करावं. आता पूजन करावं म्हणजे तिला बसून फुलं बिलं व्हावीत असं नाही आहे, तिचा आदर करावा. त्यामुळे घरात आलेल्या मुलीचा आणि घरातल्या बायकांचाही अत्यंत आदर करावा आणि सन्मानपूर्वक वागणूक त्यांना द्यावी. आता यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रैवास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्र अफला क्रिया. ज्या ठिकाणी बायकांचा मान राखला जातो तिथे देवतासुद्धा प्रसन्न होऊन राहतात, रमतात. आणि ज्या ठिकाणी असं होत नाही त्या ठिकाणी त्यांच्या सर्व क्रिया, त्या कुटुंबातल्या सर्व क्रिया ज्या आहेत त्या निष्फळ ठरतात. त्यामुळे बायकांना प्रसन्न ठेवणं, बायकांचा आदर करणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. किंवा आणखीन एक दुसरा श्लोक असा आहे, शोचन्ति जामयो यत्र विनश्यन्ति आशु तत्कुलं न शोचन्ति तु यत्र एता वर्धते तर्हि सर्वदा. जिथे बायकांची घुसमट होते, त्यांना दुःखामध्ये राहावं लागतं, त्यांना मोकळेपणाने राहता येत नाही, ते कुल तात्काळ, आशु म्हणजे अगदी लगेच नष्ट होतं, विनश्यती.
आणि जिथे मात्र त्या मोकळेपणाने आनंदाने मानाने वावरत असतात त्या कुळाची नेहमी भरभराट होते आणि त्यांच्यामध्ये सर्व काही वर्धन असं होत असतं. आता ह्याच्यामध्ये पुरुषाचंही काम आहे. संतुष्टो भार्या भर्ता भार्त्रा भार्या तथैवच यस्मिन्नेव कुले नित्यम कल्याणम तत्र वै ध्रुवम. म्हणजे पत्नीने केवळ पतीला खुश करायचं असं नाही, तर पतीने पण पत्नीला खुश करायचं. तर इथं खुश करणं म्हणजे काय आहे, तर घर व्यवस्थित राखणं हे पत्नीचं काम आहे. तर पुरुषाचं काम आहे घरामध्ये सर्व आणून देणं आणि पत्नीचा आदर करणं हे त्याचंही काम आहे. दोघांनी आपापली कर्तव्य नीट पार पाडली, दोघंही सुखासमाधानात असले तर त्या कुटुंबामध्ये समाधान, कल्याण आणि त्याचे वर्धन, समृद्धी हे होत असते. गृहस्थाची कर्तव्य सांगताना त्यांनी पंचयज्ञाची कल्पना सांगितलेली आहे. इथे जसं आपल्या घराबद्दल कर्तव्य आहे तसं समाजाबद्दलही कर्तव्य आहे, सर्व सृष्टीबद्दल कर्तव्य आहे. ही कल्पना मनूंनी मांडलेली आहे. अध्यापन म्हणजे कुठले कुठले यज्ञ आहेत, तर ब्रह्मयज्ञ आहे, पितृयज्ञ आहे, दैवयज्ञ आहे आणि भौतिक यज्ञ आहे. हे सगळे जे आहेत ते त्यांनी करायचे. नृयज्ञ आहे, हे 5 यज्ञ त्यांनी करायचे. तर आता हे कशा रीतीने करायचं? अध्यापनम ब्रह्मयज्ञ. आपण आपल्याला जे माहिती आहे ते सर्वांना शिकवणे हे अध्यापनाचं कार्य, हे ब्रह्मयज्ञ मानलं जातं. तुम्हाला जे जे माहिती आहे तुमच्या अनुभवाने तुम्ही जे गोळा केलेलं आहे ते तुम्ही इतरांना शिकवा. नंतर मग पितृयज्ञ काय, तर त्यांचं तर्पण करणं, त्यांची आठवण काढणं, त्यांना वेळोवेळी श्रद्धा देणं. नंतर मग होमोदैव, आपल्याकडे विश्वदेव केला जायचा. त्याच्यामध्ये एक तांब्याचं कुंड असायचं आणि त्याच्यामध्ये आधी सगळ्यांच्या जेवणाच्या आधी अग्नी प्रज्वलित करून त्याला केलेलं जे ताजं अन्न आहे ते दिलं जायचं. आणि हे विश्वातील सर्व आत्म्यांना, सर्व पंचमहाभूतांना आणि सर्व देवांना ते आहुती आहे असं मानलं जायचं. तो विश्वदेव केला जायचा. नंतर मग बलिर्भवतो, भौतिकांना बली म्हणजे मग गोग्रास काढून दिला जायचा, काकबली दिला जायचा. ही पशुपक्ष्यांची पण काळजी घेतली जायची. आणि नृयज्ञ म्हणजे अतिथीपूजन, म्हणजे जे दारामध्ये असतील. मला आठवतं आहे आमचे आजोबा पणजोबापर्यंत जेवणाच्या वेळेला बाहेर दारात जायचं आणि विचारायचं कोणी अतिथी आहे का, भुकेला आहे का, त्याला अन्न द्यायचं आणि मगच यजमानांनी अन्न द्यायचं, खायचं. त्याच्यामध्ये आणखीन पण एक आहे बरं का, की घरातल्या सुवासिनी, कुमारी, रोगी, वृद्धा, गर्भवासी, ज्या गर्भाशी असतील त्यांना आधी जेवायला वाढायचं सगळ्यात आधी. आणि मग अतिथींच्या आधीसुद्धा त्यांना वाढावं असं मनूंनी सांगितलेलं आहे. आता त्याच्यामध्ये एक स्त्रीची किती काळजी घेतली होती हे आपल्याला वेळोवेळी दिसून येतं. हेच त्यांनी दुसऱ्या शब्दामध्ये पण सांगितलेलं आहे. अहुतम च हुतम चैव तथा प्रहुतमेव च ब्राह्म्यम हुतम प्राशितम च पंचयज्ञा प्रचक्षते. अहुत म्हणजे जप करणे, परमेश्वराच्या नामाचा जप करणे किंवा मंत्राचा जप करणे. हुत म्हणजे होम करणे, आता ते विश्वदेव वगैरे. प्रहुत म्हणजे गोग्रास, काकबली वगैरे देणं. नंतर ब्राह्म्यम सुतम म्हणजे विद्वानांचं पूजन करणं. आणि प्राशित म्हणजे पितृतर्पण. आपल्याकडे केवळ घरातलं बघायचं ही भूमिकाच नव्हती. आपल्याबरोबर समाजातल्या, सृष्टीतल्या सर्व लोकांची काळजी घ्यायची, त्यांना पण अन्न पुरवायचं. आणि त्यामुळे गृहस्थावरती ही जबाबदारी मानली जायची. त्यामुळे गृहस्थांमध्ये विशेषतः आपल्याला संसार करताना काय पापं घडू शकतात ते पण दिलेलं आहे. पंचसूना गृहस्थस्य चुल्लीम पेषण उपस्करः कंडनी चोद कुंभंच बध्यते यास्तु बाह्यन. म्हणजे चूल पेटवताना किडामुंगी जळू शकते, दळताना किंवा वाटताना काही किडामुंगी जाऊ शकते, झाडताना, कांडताना किंवा असं भांडी घासून पाणी ठेवताना जे काही होऊ शकेल त्याच्यामध्ये सुद्धा ते सुद्धा पाप मानलं जायचं. आणि त्याच्यासाठी सुद्धा प्रायश्चित्त घ्यायला सांगितलेलं आहे. आता त्याचं प्रायश्चित्त म्हणजे त्यांना खाद्य देणं हे त्याचं प्रायश्चित्त. त्यामुळे हे गृहस्थाश्रमाचं
वैशिष्ट्य आहे की यथा वायुं समाश्रित्य सर्वे जीवन्ति जंतवः तथा गृहस्थमाश्रित्य वर्तन्ते इतराश्रमः. बाकीचे सर्व आश्रम म्हणजे ब्रह्माश्रम, ब्रह्मचर्याश्रम, नंतर वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे या गृहस्थाश्रमावरती अवलंबून आहेत आणि त्यांची जबाबदारी आहे की घरच्यांप्रमाणे ह्या सर्वांची काळजी घेणं, त्यांना अन्न देणं ही त्यांची जबाबदारी आहे. मग ह्याच्यानंतर श्राद्धविधीबद्दल खूप विस्तृत चर्चा आहे. श्राद्ध कसं करावं, त्याला कुणाला बोलवावं, काय करावं वगैरे. इथे 3रा अध्याय संपतो. नंतर 4था अध्यायामध्ये जीवनामध्ये व्यवहार कसा करावा याची चर्चा केलेली आहे. ब्राह्मणांसाठी अत्यंत कठोर नियम आहे की त्यांनी कुणाचं खावं, कुणाचं खाऊ नये. म्हणजे एखादा पातकी असेल, दुराचारी असेल, त्याच्याकडे अन्न घ्यायचं नाही. कारण त्याची विचारांची शुद्धता, मनाची शुद्धता राहिली पाहिजे. त्याचा स्वाभिमान त्यांनी जपला पाहिजे. त्यांनी कुठल्याही ऐहिकाच्या भानगडीत पडता कामा नये. खूप कठोर नियम त्याच्यासाठी घातलेले आहेत. पण साधारणपणे सर्वांसाठी जे नियम आहेत ते सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम अप्रियम, प्रियम च न अनृतम ब्रूयात, एष धर्मा सनातना. तुम्हाला एखाद्याला सत्य सांगायचं असेल तर ते गोड शब्दात सांगा. कठीण मनाला लागेल, मन मोडेल अशा शब्दात सांगू नका. आणि जे अप्रिय असेल ते जरा न बोलता राहिलं तर बरं आहे. त्याच्यानंतर लोकांना खुश करावं, लोकांच्या मनाला बरं वाटावं म्हणून खोटं मात्र कधीच बोलू नका. खोटं काही झालं तरी बोलायचं नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर मग धनसंग्रह कसा करावा, धान्य संग्रह किती करावा. त्यांनी इतकं सांगितलेलं आहे की तुम्हाला जर यज्ञ करायचा असेल तर तुमच्या कुटुंबाला 3 वर्ष पुरेल इतकं सामान सुमान तुमच्याकडे असेल, इतकं पैसा तुमच्याकडे असेल तर यज्ञाच्या भानगडीत पडा. आणि नाही तर इष्टी वगैरे करा. म्हणजे ही सुद्धा काळजी घेतलेली आहे की धर्माचं करा, घरातलं काही होऊ द्या असं कुठेही सांगितलेलं नाही. इतका समतोल विचार त्यावेळेला केला गेलेला आहे. आणि ब्राह्मणासाठी त्यांनी काय सांगितलं आहे, यात्रा मात्र प्रसिद्ध्यर्थम स्वै कर्मभी अगर्हितैः अक्लेशेन शरीरस्य कुर्वीत धनसंचय. सगळ्यांसाठीच हा आहे की तुम्ही आपली जीवनयात्रा नीट पार पडावी एवढ्यापुरतंच धन मिळवा. पैशासाठी आपल्या शरीराला कष्ट देऊ नका. म्हणजे आज जे पैशासाठी लोक मरत आहेत तर पैसा देव झालेला आहे, तर त्यांनी सांगितलं जीवन जगण्याला महत्त्व द्या. आणि जीवन जगण्यासाठी एक साधन म्हणून जे पैसा मिळवायचा आहे तो मिळवा. आणि तो अगर्हित मार्गाने, निंद्य मार्गाचा अवलंब करू नका. धर्म्य मार्ग जो आहे त्यांनी जे धन मिळेल ते करा. दुसरी गोष्ट विशेष मला त्याच्यामध्ये भावली ती अशी की आपल्याकडे म्हटलं जातं की तुम्ही प्रयत्नवादी नाही आणि निराशावादी वगैरे समाज होता वगैरे. त्यांना काही हे नव्हतं, काही दंड नव्हता, काही मेरुदंड नव्हता. तसं काही नाही आहे. त्यांनी तर सांगितलेलं आहे की समजा तुम्ही प्रयत्न केलेत आणि तुम्हाला पैसे मिळाले नाही, प्रयत्न करूनसुद्धा यश आलं नाही, तुम्ही निराश होऊ नका. कारण बाकीची काहीतरी परिस्थिती अशी असेल की ज्यामुळे तुम्हाला यश मिळालं नाही. तुम्ही परत करा, आपले काय चूक झाली असेल त्याच्यावर विचार करा. आणि काहींना प्रयत्न करूनही धन मिळवता येत नाही, तेव्हा त्यांनी सांगितलं न आत्मानम अवमन्येत पूर्वभी असमृद्धीभी. आपल्याला पैसा मिळाला नाही म्हणून आपला अपमान आपण करून घेऊ की आपल्याला कमी लेखू नये. परत प्रयत्न करावा, काय चुकलंय बघावं. आणि तरीसुद्धा नाही मिळालं तरीसुद्धा स्वतःला दोष देऊ नये. हे जे आहे त्यांनी जे धारिष्ट्य दिलेलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. त्याच्यानंतर त्यांनी मग धनासाठी काय करावं, कुठले मार्ग अवलंबावे, व्यवहार कुठले चांगले आहेत, नंतर मग धान्य कसं मिळवावं, काय मिळवावं. तुम्हाला यज्ञयाग करायचे असले तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये भरपूर धान्य आहे ना हे बघावं. नंतर अगदी बारीक सारीक मलमूत्र विसर्जन कुठे करावं, कुठे करू नये, इतके बारीक सारीक विचार
त्यांनी सांगितलेले आहेत. आणि सगळ्यात छान वाक्य जे आहे, सर्वम परवशम दुःखम सर्वम आत्मवशम सुखम. परवश जिथे आहे तिथं दुःख आहे, जिथे स्ववश आहे स्वावलंबन जिथे आहे तिथे खरं सुख आहे. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, हे त्यांनी तेव्हा सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे सदाचाराचं महत्त्व त्यांनी परत परत सांगितलेलं आहे. परित्यजेत अर्थकामो यो स्याताम धर्मवर्जितो धर्मंच अपि असुखोदर्कम लोकसंकृष्टम एवच. जे धर्म वर्जित आहे ते धर्म अर्थकाम वर्ज करावे. धर्माला जे मान्य नाही त्या मार्गाने पैसा मिळू नये किंवा त्या मार्गाने आपल्या इच्छा पण पूर्ण करू नयेत. आणि असं जर वाटलं की धर्म पालन करण्यामध्ये समाजामध्ये आक्रोश होतोय, समाजावरती कुणावर तरी अन्याय होतोय, कुणाला तरी दुःख होतंय, मला दुःख होतंय, तर ते धर्माचंही आचरण त्या दृष्टीने करू नये. स्वतःच्या आत्म्याचं जे सुख आहे ते जास्ती बघावं. इथे 4था अध्याय संपतो.